हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो मी आहे कोळी या रेस्टॉरंटला। हे रेस्टॉरंट आहे ठाण्यामध्ये 3 पेट्रोल पंपाजवळ। महाराष्ट्राचं पहिलं कोळी रेस्टॉरंट आहे। सो कोळी पद्धतीचं जेवण इथे मिळतं। आपण आगरी मालवणी हे जेवण नेहमीच सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये ट्राय करतो, पण हे कोळी पद्धतीचं ऑथेंटिक फूड तुम्हाला इथे खायला मिळेल। हे आहे हॉटेलचं एंट्रन्स। इथे छान कोळी दाम्पत्याचं एक कटआउट आहे, तिथे तुम्ही फोटो काढू शकता। एक होडी ठेवलेली आहे। त्यानंतर क्रिसमस असल्यामुळे डेकोरेशन क्रिसमसचं केलेलं आहे। गर्दी असेल हॉटेलमध्ये तेव्हा इथे आपल्याला वेटिंग एरिया आहे। त्यानंतर हा आहे आपला मेन एंट्रन्स। सो एंट्रन्सचाच हा दरवाजा आहे। दरवाजाला हँडल म्हणून हा कोयता लावलेला आहे। हा दरवाजा साधारण 100 ते 150 वर्षापूर्वीचा आहे। सो आता आपण एंटर करूया हॉटेलमध्ये। हा आहे सिटिंग एरिया। खूप मोठं हॉटेल आहे। 13 वर्ष कंप्लीट झाले आहेत या हॉटेलला। मनीषा आणि भावेश कोळी या दाम्पत्याने हे हॉटेल चालू केलेलं आहे। महाराष्ट्राचं हे पहिलं कोळी रेस्टॉरंट आहे। हा सुद्धा सिटिंग एरिया आहे। सो मोठे आपले ग्रुप्स असतील, फॅमिलीज असतील किंवा ऑफिसचा ग्रुप असेल तर आपण लंचला किंवा डिनरला येऊ शकतो। हॉटेलला भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत। बरेच सेलिब्रिटीज हॉटेलला व्हिजिट करून गेलेले आहेत। प्रत्येक कॉर्नर किंवा प्रत्येक वॉल अशी छान फोटोजेनिक आहे। इथे छान मांडणी होती, त्याच्यामध्ये तांब्याची भांडी होती जी आता आपल्याला बघायला मिळत नाही। त्यानंतर इथे वॉलवर छान एक क्रॅब आणि कोळंबी होती। बुधवारी आम्ही हॉटेलला गेलेलो। रेस्टॉरंट फुल पॅक होतं। हे आहे त्यांचं मेनू कार्ड, ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होतं। सो कोळी पद्धतीचं मेनली फिश लवरसाठी हे खूप छान रेस्टॉरंट आहे। प्लस चिकन आणि मटनसुद्धा इथे आहे। काळं चिकन किंवा काळं मटण ही इकडची स्पेशालिटी आहे। सो आम्ही किचनमध्ये गेलेलो तेव्हा आम्ही काही रेसिपीज कवर केल्या। सो आम्हाला किचनमध्ये काही शॉर्ट्स मिळाले। सो हे आहे काळं मटण। सो काळं मटण छान त्यांनी गरमागरम आमच्यासमोर प्रिपेअर केलं। त्यानंतर त्यांनी तिसऱ्या मसाल्यासुद्धा आम्हाला दाखवल्यात। सो या आहेत तिसरा मसाला। नंतर अजून एक युनिक स्टार्टर आम्ही बघितलेलं। बोंबील होते आणि बोंबीलमध्ये कोळंबी ही स्टफ केलेली आणि छानपैकी याचे स्टार्टर्स बनवले त्यांनी। सो बोंबील स्टफ विथ कोळंबी असं स्टार्टरचा हा प्रकार आहे। युनिक आहे। आतापर्यंत मी बाकी कुठे ट्राय केला नव्हता। मी फर्स्ट टाईमच ट्राय करत होती। सो असे युनिक प्रकारचे स्टार्टर्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत। सो हा सुद्धा एक मस्ट ट्राय आयटम आहे। हे आहे प्रॉन्स शॉर्ट्स ते तयार करत आहेत। सो अशा प्रकारे कोळंबी घेतलेली आहे त्यांनी आणि छान मसाले लावून त्यांनासुद्धा त्यांनी फ्राय केलेलं आहे। आणि आपले छान अजून एक स्टार्टर प्रॉन्स शॉर्ट्स रेडी होत आहेत। त्यानंतर आम्ही तंदूर क्रॅब ही रेसिपी बघितली। सो खेकड्याला छान तंदूर मसाला लावला जातो आणि तंदूरमध्ये त्याला छान शिजवला जातो। सो ही सुद्धा एक युनिक रेसिपी आहे। तंदूर क्रॅब हा इथे तुम्हाला खायला मिळेल। सो हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे हॉटेलचे मेन शेफ आहे जे 9 वर्ष इथे काम करतात। प्रकारे आम्ही ट्राय केले प्रॉन्स शॉर्ट्स, त्यानंतर कोळंबी स्टफ बोंबील, त्यानंतर तंदूर क्रॅब आणि जामून शॉर्ट्स होते, ते सुद्धा मला खूप आवडले। प्रॉन्स शॉर्ट्स मस्त प्रॉन्स फ्राय केलेले, खाली सॉस आहे। सो हे सुद्धा छान क्रिस्पी लागतात। त्यानंतर हे आहेत बोंबील ज्याच्यामध्ये प्रॉन्स स्टफ केलेले आहेत। सो बोंबील असं आपण उघडला की आतमध्ये छान प्रॉन्सची स्टफिंग आहे। सो हा सुद्धा एक युनिक आयटम आणि खूप टेस्टी आयटम आहे। त्यानंतर आम्ही थालीज ट्राय केल्या। सो थालीमध्ये मी काळं मटण थाली घेतलेली, त्यामध्ये वडे किंवा भाकरीचं ऑप्शन असतं। सो छानपैकी पूर्ण थाली विथ राईस आपल्याला सर्व केली जाते। त्यानंतर ही आहे तिसऱ्या थाली, याच्यामध्ये आम्ही भाकरी घेतलेली। सो सोलकढी, ग्रेव्ही, कोशिंबीर, चटणी, डेझर्टसुद्धा इथे युनिक प्रकारचे आहेत। मोदक आईस्क्रीम आणि चॉकलेट फज आम्ही ट्राय केलं इथे। दोन्ही डेझर्ट्स खूप टेस्टी होते, पण आवर्जून सांगण्यासारखं आहे मोदक आईस्क्रीम तुम्ही नक्की खाऊन बघा। अगदी उकडीचा मोदक खाल्ल्यासारखं वाटेल तुम्हाला। हॉटेलचे 3 ब्रांचेस आहेत। ठाण्यामध्ये 2 ब्रांचेस आहेत, मुलुंडमध्ये 1 ब्रांच आहे। मी ॲड्रेस व्हिडिओच्या एंडला देत आहे। इथे अल्कोहोल सर्व होत नाही, पण इथे वेगवेगळे प्रकारचे मॉकटेल्स आणि पान शॉट्स आणि जामून शॉट्स मिळतील। अगदी घरगुती स्टाईलनी। काय आवडलं तुम्हाला? आम्हाला जिताडा आवडला।
जिताडा मस्त होता. आम्ही कधी खात नाही पण प्रथमच ट्राय केला. छान होता. सुरमईचं कालवण पण छान होतं. आता क्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्या आहेत, तर तुम्ही फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर किंवा ऑफिस पार्टीसुद्धा इथे करू शकता. सो नक्की ट्राय करा. मी आहे कोळी ठाण्यामध्ये. ह्याच्या 3 ब्रांचेस आहेत. ठाण्यामध्ये 2 ब्रांचेस आहेत, मुलुंडमध्ये 1 ब्रांच आहे. ॲड्रेस मी व्हिडिओच्या एंडला देत आहे. थँक्यू सो मच.